नमस्कार. MSCE म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे नाव आपण सगळ्यांनीच कुठेतरी वाचलंय, बरोबर? निकालपत्रांवर, प्रवेशपत्रांवर. पण परीक्षा घेण्यापलीकडे ही संस्था नक्की करते तरी काय? चला, आज आपण याच संस्थेच्या कामाचा जरा आतून जवळून आढावा घेऊया. तर मग सुरुवात याच मूलभूत प्रश्नापासून करूया की ही MSCE आहे तरी काय? फक्त परीक्षा घेणारी एक संस्था की त्यापेक्षा बरंच काही? चला शोधून काढूया आपल्या शिक्षण व्यवस्थेत तिचं नेमकं स्थान काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर MSCE ही महाराष्ट्राची ती अधिकृत सरकारी संस्था आहे जी लाखो विद्यार्थ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या परीक्षा आयोजित करते. म्हणजे विचार करा, ही जबाबदारी किती मोठी असेल. आता संस्थेच्या त्या कामाबद्दल बोलूया जे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, म्हणजे त्या परीक्षा ज्या थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या आहेत. आणि ह्या परीक्षांची व्याप्ती बघितली ना की आपल्याला या संस्थेच्या कामाचा आवाका लक्षात येतो. म्हणजे बघा, यात 5वी आणि 8वीच्या मुलांसाठीच्या आपल्या राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा आहेत. आणि एवढंच नाही तर दुसरीकडे NTS सारखी परीक्षा जी देशातल्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्यांसाठी असते, किंवा मग NMMS जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधल्या विद्यार्थ्यांसाठी असते. यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या परीक्षासुद्धा MSCE घेते. पण विद्यार्थ्यांच्या परीक्षांपुरतंच हे काम मर्यादित नाही. MSCE ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते, आणि ती म्हणजे आपल्या राज्याच्या शिक्षण क्षेत्राला आकार देण्याची. आणि हे होतं कसं, तर शिक्षकांच्या प्रमाणीकरणातून. राज्यातल्या शिक्षण क्षेत्रात यायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर ह्या 2 परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे METET जी एक पात्रता परीक्षा आहे, आणि दुसरी TEIT जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता तपासते. ह्या परीक्षांमधून हजारो शिक्षकांची निवड होते. आणि यावरून हे स्पष्ट होतं की MSc फक्त परीक्षा घेत नाही तर ती संपूर्ण प्रक्रियाच सांभाळते. म्हणजे परीक्षेची घोषणा करण्यापासून ते अर्ज मागवणं, हॉल तिकीट देणं आणि शेवटी निकाल जाहीर करणं, हा सगळा प्रवास MScच्या माध्यमातूनच होतो. आता आपण MSCच्या कामाचा अशा भागाकडे वळतोय जो सहसा आपल्या नजरेत येत नाही. या आहेत सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठीच्या परीक्षा. खरं तर या परीक्षा म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेचा कणा आहेत. यातूनच सरकारी कामकाजाची गुणवत्ता आणि मानके टिकवून ठेवली जातात. यात मोठ्या अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षांपासून ते संगणक टायपिंगसारख्या कौशल्यांच्या चाचण्यांपर्यंत सगळ्याचा समावेश असतो. हे सगळं पडद्याआड राहून संपूर्ण व्यवस्था सुरळीत ठेवतं. आत्तापर्यंत आपण परीक्षांबद्दल बोललो, पण कधी विचार केलाय की एवढी मोठी यंत्रणा चालवण्यासाठी पडद्यामागे काय काय करावं लागत असेल? याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि MSc CUTच्या त्या कामाबद्दल जाणून घेऊया जे आपल्याला दिसत नाही, पण ज्याच्याशिवाय हे परीक्षांचं चक्र चालणं शक्य नाही. हो, कारण MSCETचं काम फक्त शैक्षणिक नाहीये. हे एक प्रचंड मोठं लॉजिस्टिकल ऑपरेशन आहे. हे एक अशी गुंतागुंतीची मशीन आहे जिला सतत चालू ठेवण्यासाठी अनेक छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. आणि इथेच तर खरी गंमत आहे. या कामात किती विविधता आहे बघा. एका बाजूला सर्व्हर स्पेस भाड्याने घेणं म्हणजे एकदम हायटेक काम, आणि दुसऱ्याच बाजूला काय तर प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी ज्या स्टीलच्या पेट्या असतात त्या दुरुस्त करणं. यावरूनच आपल्याला कळतं की या संस्थेचं काम किती वेगवेगळ्या स्तरावर चालतं. चहाच्या प्रेमिक्सच्या पुरवठ्यापासून ते पाण्याची टाकी बांधण्यापर्यंत आणि रोजगिर्द छापण्यापासून ते नट बोल्ट खरेदी करण्यापर्यंत या अगदी सगळ्या गोष्टीं मिळून MSCची ही विशाल यंत्रणा अविरतपणे चालू राहते. याशिवाय परीक्षा घेणं शक्यच नाही. बरं, आपण परीक्षा बघितल्या, त्यामागचं लॉजिस्टिक्सही बघितलं, पण या सगळ्याचा मिळून अर्थ काय? ही संस्था आपल्या महाराष्ट्रासाठी इतकी महत्त्वाची काय आहे? ही तुलनाच सगळं काही सांगते. जर MSCT नसती तर कदाचित परीक्षांमध्ये एकसारखेपणा नसता, संधींमध्ये असमानता दिसली असती. पण तिच्यामुळेच आज संपूर्ण राज्यात परीक्षांसाठी एकसमान आणि प्रमाणित नियम आहेत, ज्यामुळे गुणवत्तेच्या आधारावर निवड होते आणि सगळ्यांना समान संधी मिळते. थोडक्यात काय तर MSCE म्हणजे फक्त परीक्षा घेणारी संस्था नाही, ती एक अशी पायाभूत यंत्रणा आहे जी महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत निष्पक्षता, मानकीकरण आणि समान संधीचा पाया घालते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जग इतकं डिजिटल होत असताना लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची ही जी पद्धत आहे ती बदलेल का? याचं भविष्य काय असेल यावर नक्कीच विचार करायला हवा.